शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे सतत चालू आहे, गेली अनेक वर्ष चालू आहे. काँग्रेसच्या राजवटीतही होत होत्या, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये आत्महत्या वाढल्या आणि त्याची कारणंही तशीच आहेत. कारण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट असे निर्णय घेतलेले आहेत. वाईट निर्णय. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ सोयाबीनची खरेदी जर आधारभूत भावाने जर खरेदी केली असती नोव्हेंबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात, तर अनेक शेतकऱ्यांचं भलं झालं असतं. परंतु ह्यांनी जाणीवपूर्वक खरेदी लांबवली, हमी भाव मिळू नये अशी व्यवस्था केली आणि शेतकरी त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले. कपाशीचंही तसंच आहे. कपाशीची किंमत निम्म्यावर आलेली आहे. हे कळू नये का सरकारला? कशासाठी आयात करायची? कशासाठी तेल आयात करायचं? आणि त्याच्याही पुढे जाऊन आता तर सरकार हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, अमुकस्तान, तमुकस्तान सगळ्याकडून कांदा आयात करू लागलाय. बदला घेतोय का? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे बीजेपीचे उमेदवार पडले म्हणून तुम्ही त्यांच्यावर सूड उगवताय का?